महापालिकेचे 5,000 कोटींचे अंदाजपत्रक उद्या स्थायी समितीपुढे मांडण्यात येणार. हिराबाग वॉटर वर्क्स दुरुस्ती, मिरजेत दीपस्तंभ उभारण्याचा विषय. महानगरपालिकेचे सन 2025-26 सुधारित आणि सन 2026-27च्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता देण्याचा विषय मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी स्थायी समितीपुढे आला आहे. हे मूळ अंदाजपत्रक सुमारे 1,000 कोटी रुपयांचे असणार आहे आणि हे अंदाजपत्रक 50 कोटी तुटीचे आहे. महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अतुल माने यांची निवड झाली आहे. त्यांनी स्थायी समितीची पहिली बैठक दिनांक 17 मार्च रोजी बोलावली आहे. या बैठकीत प्रशासनाच्या वतीनं आयुक्त सत्यम गांधी हे महापालिकेचे 2026-27चे मूळ आणि 2025-26चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक सादर करतील. स्थायी समितीकडून या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून आपल्या शिफारसीसह अंदाजपत्रक महासभेला सादर होईल. महासभेला सादर करण्यापूर्वी मूळ अंदाजपत्रकात वाढ होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान महासभेला सादर झाल्यानंतरही महासभेच्या वतीनं महापौर अंदाजपत्रकात आणखीन काही योजना, उपक्रम, कामे यांचा नव्यानं समावेश करून अंदाजपत्रक अंतिम करतील असे संकेत मिळत आहेत. महापालिकेत आजपर्यंत शिल्के अंदाजपत्रक सादर करण्याची परंपरा आहे आणि त्याला यंदा खो बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यावर पर्याय म्हणून जमाबाजूच्या रकमा फुगवून अंदाजपत्रक शिल्केत दाखवण्याची किमया होऊ शकते. दरम्यान स्थायी समितीच्या सभेचा वार आणि वेळ निश्चित करणे, सांगली शहरातील वॉर्ड क्रमांक 16 येथील हिराबाग वॉटर वर्क्सच्या इमारतीची अत्यावश्यक आणि अनुषंगिक दुरुस्तीच्या 34.46 लाखांच्या कामाच्या निविदांना मंजुरीचा विषय सभेपुढे आहे. मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दीपस्तंभ उभारण्याच्या 50 लाखांच्या कामांच्या निविदांना मंजुरीचा विषय सभेपुढे आहे. भुयारी गटार योजनेअंतर्गत जलनिस्सारण विभागाकडील ड्रेनेज पंपिंग स्टेशन वखार भाग मिरज येथे 630 KBA ट्रान्सफॉर्मर उभारणी करून HT कनेक्शन घेणे आणि अनुषंगिक कामांसाठी निविदा मागवण्यास मान्यता देण्याचा विषय स्थायी समिती सभेपुढे आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.